विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांची आज पत्रकार परिषद संपन्न झाली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौरा तसेच शेतकऱ्यांना अनुदान यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। पाहूयात। या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या भागात जाऊन आलो। स्थिती भयावह आहे। सरकारने केलेली घोषणा पत्रकार परिषदेत ही पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि फेलच आहे। सरकारने हेक्टरी जी रक्कम द्यायची ठरवली होती बागायतीला, जिरायतीला, फळबागांना आणि खडून गेलेल्या जमिनीला, काही ठिकाणी जिरायती जमिनी ज्या आहेत काही ठिकाणी 1000, 2000, 3000, 4000 आणि तुरळक ठिकाणी 8500 रुपये मिळालेले आहेत, हे नक्की। परंतु सर्व ठिकाणी बागायती जे शेतकरी आहेत त्यांना अजून 1 रुपया मिळालेला नाही। फळबागवाल्यांना तर अजून 1 कवडी मिळालेली नाही। ज्या जमिनी वाहून गेलेल्या किंवा खडून गेलेल्या म्हणता येईल या जमिनीला सुद्धा कोणताही रुपया मिळालेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन आणि कापूस, सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू झालेली नाही, फक्त खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। 1 महिनाभर रजिस्ट्रेशन आणि नंतर खरेदी। परंतु सोयाबीन जो काही हमी भाव आहे त्याच्यापेक्षा बाजारात व्यापारी 1,500 रुपये कमी भावानं शेतकऱ्याला द्यावा लागत आहे। कारण या खरेदी केंद्राचा कोणताही भरोसा शेतकऱ्यांना नाही। मागच्या वर्षी तसंच झालेलं होतं। कापसाच्या संदर्भात ज्या कापसाच्या गाठी आहेत, पुन्हा एकदा पाऊस मागच्या आठवड्यात झाल्यामुळे जो काही कापूस होता उभा तोही पूर्णपणे भिजलेला आहे। असं म्हणतात उत्पादन आणि पुरवठा याच्यावर सगळ्या किमती अवलंबून असतात। खऱ्या अर्थानं उत्पन्न कमी असतानाही भाव कमी आलेले आहेत। कापसाचे भावही 7,000, 7,500 वर जात नाही। खरं तर शेतकऱ्यांची अपेक्षा 12,000 ते 15,000 रुपये कापसाचा भाव यावा। याच्यातही वर्गवारी करून शेतकऱ्याचा कापूस कमी दर्जाचा हे दाखवण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे। म्हणून या स्थितीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं घोषणा करतं हे सर्वपणे शेतकऱ्यांची दगाबाजी आहे। बच्चू कडूंशी जी चर्चा केली त्याच्यामध्ये सरकारने 6 महिन्याची मुदत का दिली हा प्रश्न आहे। कोणता अभ्यास करणार हाही प्रश्न आहे। फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस कर्जमाफी दिली होती 2 दिवसात निर्णय घेतला होता। याला अभ्यास हा विषय नवीनच, कारण महाराष्ट्रातील प्रशासनात एवढे सक्षम अधिकारी आहे की 6 महिने नाही 6 मिनिटात अभ्यास होऊ शकतो आणि त्याला फार अभ्यास करण्याची गरज नाही। किती थकबाकी आहे आणि किती द्यायची। नवीन शोध माननीय मुख्यमंत्र्यांनी लावला की याच्यात बँकांचा फायदा होईल। मला सांगा, बँकांचा फायदा होईल? कर्ज तर बँकाच देत असतात ना, मग ते फेडावा बँकांनाच लागणार आहे। उद्या हे कर्ज फेड नाही केलं तर बँकांचं कर्ज व्याजाच्या प्रमाणात व्याज आणि कर्ज हे सगळं शेतकऱ्याच्या डोक्यावर बसेल। काही शेतकऱ्यांनी 7/12 वर शेतकऱ्यांच्या नोंद या बँकेच्या कर्जाची असते आणि म्हणून बेसिक जो 7/12 कोरा ही संकल्पना कुठेही पूर्ण होत नाही। तेव्हा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा अतर्क आहे एकदम की बँकांचा फायदा होईल। मग कसं काय? तुम्ही मग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वार्षिक 1,00,000-2 लाख रुपये मदत जाहीर केली पाहिजे सरकारने सातत्याने। एकदा कर्ज माफ केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वार्षिक मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे। परंतु सरकार या सगळ्या याच्यात शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीनं मदत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं सरकारचं आताचं कार्य दिसतं। म्हणून आम्ही दगाबाज रे या नावाने ही मोहीम राबवतोय। सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करतंय आणि म्हणजे पॅकेज डिक्लेअर केलं, या पॅकेजचं झालं काय हा प्रश्न सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब उद्या गावोगाव या मराठवाड्यात विचारणार आहे। आणि मराठवाड्यात झाल्यानंतर महाराष्ट्रातील अन्य प्रांतात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जातील। मला असं वाटतं या माध्यमातून जनजागृती करून सरकारवर दबाव येऊन निश्चित शेतकऱ्याच्या पदरात जास्तीत जास्त मदत पडावी अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे। सरकार एकीकडे सांगते की आम्ही मदत केलेली आहे,
सरकारने जर मदत केली तर आम्ही कोणत्याही गावात जायची म्हणजे तशी या कामासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आम्ही सरकारच्या मदतीचं स्वागतच करू. प्रत्येक ठिकाणी राजकारणाची आवश्यकता नाही, परंतु सरकारची मदत, सरकारची घोषणा, सरकारचे अध्यादेश आणि प्रत्यक्षात मदत याच्यात प्रचंड तफावत आहे. आणि म्हणून हा 4 दिवसाचा दौरा हा नुसता मराठवाड्याचा नव्हे तर महाराष्ट्र ढवळून काढेल अशा प्रकारचा दौरा माननीय उद्धवजींचा आहे.